आयोजित केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आता आवाज ऐकूया प्रवीण दुगाडे सरांचा. ओव्हर टू प्रवीण दुगाडे सर. ठोकच्या टोसा बिग फाईट तगडी लढत दुसऱ्या फेरीचा पहिला सामना चांदई विपक्ष वाशिवली. तो चांदई ने देखिए कटरम को हराया था और वाशिवली टीम ने हराया था हाल को। दोनों टीमों ने बड़ी टीमों को हराया था इस विभाग की, क्योंकि एक तरफ मुनीर पटेल स्टारर टीम थी तो दूसरी तरफ बंटी पेंडारी स्टारर टीम थी। लेकिन क्या हुआ, पिछला मुकाबला एक तरफा, जो मुकाबला मैंने हाल में इन दोनों टीमों के बीच देखा था 3-4 साल पहले क्रिकेट रजनी में खरसुंडी बनाम सावरोड़ी, वहां पर भी वन साइड खेले थे मिस्टर डायनामाइट गौरव घोसाकर। और मेरे सामने जब ये दूसरा मुकाबला हुआ इन दोनों टीमों के बीच, तो टारगेट वहां पे दिया गया था हाल में सावरोड़ी की तरफ से, अगर मैं गलत नहीं हूं तो। और यहाँ पर टारगेट जो चेस करना था उसे भी वन साइड चेस किया मिस्टर डायनामाइट ने। मैं मनोज पाठारे, उपाध्यक्ष खालापुर ग्रामीण टेनिस कमेटी, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पर तो आ चुके हैं, तशरीफ ला चुके हैं, लेकिन प्रणीत जंगम साहब से मैं गुजारिश करना चाहता था कि उनको सम्मानित किया जाए, लेकिन उनका सम्मान यहाँ पर हो चुका है। हम भूले नहीं, वो भूले नहीं, जीत उनकी हुई, उन्हें जीत की बधाई। लेकिन यहाँ पर चांदई जो गेंदबाजों के लिए माहिर मानी जाती है, गेंदबाज ऋतिक कोलंबे फिर से एक बार इस मुकाबले के लिए चांदई टीम को हमारे चॉकलेट बॉय अमर कोलंबे की तरफ से शुभकामनाएं आ चुकी है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, क्या गेंदबाजी हो रही है। रॉकेट नहीं, ये रॉकेट से भी तेज है लगता है मुझे। दीपक ने पहले मैच में आंधी लेकर आए थे, सुनामी लेकर आए थे, 5 ओसी सिक्सर लगाए थे। तू मार, मैं हूं पीछे बैकअप के लिए, बॉलर ने यह कहा, लेकिन इन्होंने बाउंस वाला थ्रो किया। डायरेक्ट करना था, डायरेक्ट स्टंप टारगेट टू स्टंप। मोहन थरकुड़े जैसा उन्होंने किया। कई मैचेस में मोहन थरकुड़े को मैंने ऐसा करते हुए देखा है, टिप्पा वाला थ्रो। और उस थ्रो की वजह से कई मर्तबा मैंने विक्रांत को भी परेशान होते हुए देखा है। लेकिन यार बार स्टेडियम बार लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर उसी सिक्सर को लगाया बल्लेबाज सचिन ने, ठोक दिए। आज की रात मुझे एक अलग शिवम सिंह देखने को मिल रहे हैं, काफी मेहनत कर रहे हैं। इनको मेहनत करते हुए मैंने आज तक नहीं देखा, लेकिन इस श्रृंखला में मेहनत कर रहे हैं। हिसाब किताब, कमेंटेटर्स के लिए, लाइव के लिए, अंपायर्स के लिए खाने को लेकर आना, उस सुविधा को देना, पानी की सुविधाओं को उपलब्ध करना, ये सब काम वो आज की रात कर रहे हैं। इवेंट मैनेजमेंट का कोर्स वो ले रहे हैं इस श्रृंखला के माध्यम से। गेंदबाज वैभव थेर, ये स्टार है इस टीम के, क्योंकि इनके नाम से ये टीम जानी जाती है, कई मर्तबा मैंने देखा है। लेकिन सामने है दीपक झिंगे, पिछले मैच के हीरो, और पिछले मैच के इस हीरो का लगभग कैच लिया गया था। लगभग मैं इसलिए कहना चाहूंगा क्योंकि ये आउटस्टैंडिंग था, ये अविश्वसनीय अद्भुत था। अगर लिया जाता तो इनक्रेडिबल, अविश्वसनीय अद्भुत फील्डिंग का मुजाहरा किया। रन निकाले गए 2, या तो ये वन बाउंस 4 होता है या सीधा पैरेलल 6 होता। इन्होंने कम से कम 4 या 2 तो जरूर बचाए हैं।
ये एफर्ट होना चाहिए, ये 100% देना चाहिए, क्योंकि कोई भी टीम जब हारते हारते जीती है। ये फुल टॉस डाली और इस फुल टॉस को नंबर में तब्दील किया 6 के बल्लेबाज दीपक ने। डीजे। प्रीमियर लीग में कप्तानी करते हुए क्या गलतियां की, उनको बता रहे वो कि कहाँ पे मैच आपका टर्न हुआ। 50 आपको बनाने थे क्वालिफायर मैच के लिए, वो आपके द्वारा बने नहीं बल्लेबाजों द्वारा। लेकिन ये वाइट स्क्वेयर लेग अंपायर द्वारा वाइट बॉल का इशारा मेन अंपायर ने भी दिया, अंकित सर ने। और वाइट +1 वाइट का तुक्का आ चुका है और इस तुक्के के कारण टोटल बन चुका है 19। और उसी के साथ साथ वन बाउंस का भी इशारा दिया जा चुका है सर अंकित तांबड़े द्वारा। और ये स्ट्रेट ड्राइव खेला है, लेकिन विकेट मिलता हुआ यहाँ पर आउट होने वाले खिलाड़ी सचिन, जो रीढ़ की हड्डी मानी जाती है टीम वाशिवली जय मल्हार की। डीजे। तो नए बल्लेबाज पंकज शिंदे। एक रन जरूर मिला और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 20 रन। ओवर नंबर चल रहा है दूसरा, 10 रन प्रति ओवर औसत से वाशिवली टीम खेल रही है। दूसरे ओवर की गेंदें समाप्त हो चुकी है, अब तक 4, आखिरी 2 गेंदें शेष। देखिए हमारे श्री प्रशांत शेंडे पाटिल पूरे ग्राउंड का उन्होंने चक्कर लगाया, कहीं कोई किसी चीज़ की कमी तो नहीं, ये देखा ऑर्गेनाइजर ने। अल्पेश भी पूरे ग्राउंड की तरफ जाते हुए नजर आए थे। हाँ ज़रूर, लेकिन साथ में चाय मिले तो उससे भी बेहतर। दो मैचेस जो मेरे सामने रजनी क्रिकेट में हुए हैं पारंपरिक प्रतिद्वंदियों के, दोनों ही वन साइड हुए। पहले बहुत ज़्यादा रन बनाए पहले मैच में, सौरुड़ी ने कितने रन वो मेरे ध्यान में नहीं है, लेकिन ये वाशिवली है, ये झुकने वाले नहीं है। और ये दर्शाते हुए बल्लेबाज अक्षय झिंगे, लंबा सिक्सर। उसी सिक्सर आया इस ओवर की आखिरी गेंद पर। ओवर समाप्त हो चुका है, 13 की औसत से रन आ चुके हैं 26, और फटाकों की आतिशबाजी हो रही है। बच्चों को देखिए इस टूर्नामेंट के माध्यम से दिवाली से पहले दिवाली मनाने का मौका दिया जा रहा है। डीजे।
स्कोर है, लेकिन आखिरी ओवर पहले मैच में सांदई की तरफ से अच्छी तरीके से डाला था मंगेश ने। क्या रन बचाए थे उन्होंने, तारीफ काबिल। उनसे हम एक और अच्छे ओवर की उम्मीद कर सकते हैं सांदई की तरफ से। लेकिन सामने है पंकज शिंदे जो झेलेंगे राज की गेंदबाजी को। पंकज शिंदे ने इस यॉर्कर को खोद के जरूर निकाला। अक्षय झिंगे अब स्ट्राइक पे आ चुके हैं। उम्मीद है वाशिवली को इनसे, क्योंकि पहली गेंद पर सिक्सर लगाया था अपनी इनिंग की। स्टेप आउट करके मारने की कोशिश, गेंद गई सीधा लॉन्ग ऑन में। एक रन जरूर मिला। अगला मैच भी काफी मजेदार होगा। मिस्टर डायनामाइट के साथ भिड़ंत होगी मुड़गांव के सबसे बड़े खिलाड़ी शुभम खोड़विंदे। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला। और ये उंगली उठ चुकी है, रनआउट के तौर पर विकेट मिल चुका है। आउट होने वाले खिलाड़ी पंकज शिंदे। टीजे के लिए बॉलिंग भी इन्होंने अच्छी डाली है। मुझे अचानक से याद आए, क्योंकि अच्छे खिलाड़ियों को कोई भूलता नहीं है, कोई भी कमेंटेटर हो। जीवन शिंदे आ चुके हैं। आईपीएल में ये एसडी स्पोर्ट्स पाली विलिंगशेर के प्रतिष्ठान बहरमबाड़ा की तरफ से खेले थे। बंटी बद्रिकी की टीम का ये हिस्सा थे। जीवन शिंदे सीधे बल्ले से इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला। और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 30 रन। 30 रन। तो ढेर सारे युवा जो पीछे है अल्पेश जी के साथ, अल्पेश जी के पीछे है, हमारे प्रशांत शिंदे सर के पीछे हैं, जो युवा शक्ति वो इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए हर उस काम को कर रही है। कोई बॉल बॉय का काम कर रहा है, कोई खिलाड़ियों को पानी देने का काम कर रहा है, कोई फर्स्ट एड देने का काम कर रहा है। हर तरह की मेहनत युवा शक्ति करते हुए नजर आ रही है। एक रन इस गेंद पर मिली, इससे पहले वाली गेंद डॉट थी। टीम का टोटल आ चुका है ओवर की समाप्ति के बाद, थर्ड ओवर 31, यानी कि 100 ओवर में आए महज 5 रन। बहुत ही बढ़िया ओवर गया सांदई की तरफ से, जो सांदई की जरूरत थी। मस्ट नीडेड ओवर, मैं कहता हूँ मस्ट नीडेड। ऐसे कई ओवर डाले हैं लवजी के लिए मोहन थरकुड़े ने। जब भी जरूरत पड़ी है लवजी टीम को, तो इस गेंदबाज ने मानो वो मेहनत, वो कहते हैं ना कि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तरकश में कोशिश के जितने भी तीर थे वो उन्होंने उस वक्त आजमाए जब जब लौजी टीम संकट में थी। लेकिन फिलहाल मैच बन चुका है, 31 रनों पर ये टीम खेल रही है 3 ओवर की समाप्ति के बाद। लेकिन पिछले 3 सालों में मैंने जितनी भी नाइट टूर्नामेंट की है इस विभाग में, मुझे एक ही मुकाबले में 3 सालों में सबसे ज़्यादा गर्माहट महसूस हुई। लौची बनाम हाड़ का जो मुकाबला हुआ था मानकीवली ना, मानकीवली की प्रतियोगिता में, जहां पर दोनों तरफ से पैसा पैसा और पैसा। रो रोहन थरकुड़े जो थे, उनके आंखों में आंसू दिखे थे मैंने उस मैच जब लौजी हारी थी। इतना वो मुकाबला इमोशन से भरपूर था। 25,000 लगाए थे उन्होंने।
अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश देखी है मंगेश ने। पिछले मैच में 5 रन बचाए थे। ये जो नंबर 3 और नंबर 4 वाला ओवर है ये परेशान कर सकता है वाशिवली टीम को, क्योंकि शुरुआत अच्छी हुई थी 13 की औसत, 2 ओवर 26, उसके बाद 5 रन वाला ओवर, उसके बाद ये डॉट गेंद, 5 ही गेंदें बची है, 40 के अंदर रोकने का मौका, लेकिन ये 6 तो नहीं जाएगा, 1 तो जरूर मिलेगा। क्या मिलेगा? दूसरा बाउंस लिया थ्रो ने तो जरूर मिलेगा दूसरा। और इन 2 के साथ 33 में आता हुआ टोटल 4 गेंदें अभी भी शेष, 4 गेंदें अभी भी शेष। 4 में भाई तू 2 मार, खेमे से आवाज आ रही है, तू 2 मारेगा तभी तो मोगैम्बो कहेगा, मोगैम्बो खुश हुआ, तभी तो कहेगा ना, तू मारेगा तब। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन सांदई के मंगेश भी कच्चे गुरु के चेले नहीं है। उन्होंने देखा, जाना, परखा बल्लेबाज के फुटवर्क को और फॉलो किया। एक शॉट ऑफ लेंथ गेंद डाली जो रफ्तार में तेज थी, चकमा दिया, और चकमा खाने वाली गेंद के ऊपर तो कोई नंबर नहीं लिखा होता। ये देखिए, ये शॉट तो जरूर लगा रहे, लेकिन सांदई के फील्डर्स की मैं तारीफ करना चाहूंगा। 2 रन जरूर गए, लेकिन उनकी कोशिश जारी थी। 2 रन जरूर मिले और इन 2 रनों के साथ टोटल बनता हुआ 35। डीजे शिवम सिंह से, मुझे उन्होंने 5 बजे बुलाया था यहाँ पे। मैंने सोचा शायद वो जो उन्होंने मुझे जूते देने का वादा किया है उसे 5 बजे वो पूरा करेंगे, इसीलिए बुलाया है। ऐसे कई संडे बीत गए, ये डेड बॉल का इशारा। संडे पे संडे शिवम सिंह खा रहे रोज अंडे। टीम का टोटल आ चुका है 35। 35 और 6 बनेंगे ऐसा लग रहा है मुझे। 41, क्योंकि गेंद ऊंची भी थी और लंबाई भी इस गेंद ने नाप ली। और ये नंबर 6 आया बल्लेबाज जीवन शिंदे के बल्ले से, क्योंकि उन्हें पता है उन्हें बॉलिंग भी करनी है। रन आउट करके खुद स्ट्राइक लिया, विश्वास दिखाया, कॉन्फिडेंस जताया। 41 रन स्कोरबोर्ड के ऊपर, गेंदें बची है अब 1। तो टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा राज घोसालकर और शुभम गोडविंदे को। तो 2 रन मिले, 43 रन बन चुके हैं 11 की औसत से। सांदई को बनाने हैं 44 रन बनाने हैं सांदई टीम को। मैं दोनों कप्तानों से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। सौरोड़ी बनाम मुड़गांव, अष्टविनायक मुड़गांव बनाम प्रणीत 11 सौरोड़ी। मैं पप्पू शहासने साहब से गुजारिश करना चाहूँगा कि उनकी शुरुआत टॉस होगा, लेकिन 2 कप्तान आने के बाद तो जीके सी ब्रासमैन भी आ चुका है इस टीम को शुभकामनाएं देने के लिए। जीके सी ब्रासमैन का हम स्वागत करेंगे। बैंड अगर आपके पास हो तो थोड़ी झलक भी दिखाइए। ड्रेस कोड में आए हैं, थोड़ी झलक इसलिए दिखाई है ताकि ऑर्गेनाइजर्स को पता होना चाहिए कि आप सही में बैंड में माहिर हो।
वाशिवली टीम फाइनल में जाएगी तब, लेकिन तब तक मैं अगर यहाँ पे रहूंगा नहीं रहूंगा। मुलगांव के कप्तान यहाँ पर आ चुके हैं। मैं सवरोली टीम के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। श्री प्रशांत शेंडे पाटिल अभी भी यहाँ पे मौजूद है। कुछ ही पलों में हमारे जो दूसरे ऑर्गेनाइजर हैं उनके साथ ही ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे कहने वाले अल्पेश थरगुड़े कुछ ही पलों में यहाँ पर होंगे। दर्शकों के लिए आया कैच के लिए भी 1000 का इनाम है। चलिए बल्लेबाजों को भेजिए। चांदई को रन बनाने हैं 41 और 1 43 हो चुकी है। 43 और 1 44 रन बनाने हैं चांदई टीम को। सवरोली के कप्तान बार बार मैं कह रहा हूं क्योंकि हाँ आ रहा है। कौन आ रहा है? राज घोसालकर। चलिए बल्लेबाजों को भेजिए। चांदई के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूँगा 44 रनों की ज़रूरत है, लेकिन ये ज़रूरत वो किस प्रकार से पूरी करते हैं या फिर इन रनों को किस तरह वाशिवली के गेंदबाजों द्वारा बचाव किया जाता है, इसका आंखों दिखाल सुनाएंगे। द वॉइस ऑफ खोपोली। अब ये खोपोली की आवाज़ नहीं रही, ये आवाज़ बनी है सुधागढ़ की, ये आवाज़ बनी है पनवेल की, ये आवाज़ बन चुकी है पूरे खालापुर तहसील की, ये आवाज़ बन चुकी है पुणे डिस्ट्रिक्ट के लोनावला की, ये आवाज़ बन चुकी है पेड़ की। माइक्रोफोन पर होंगे जिन्होंने शून्य से अपने विश्व को निर्माण किया। स्पोर्ट्स की दुनिया में एक क्रिकेटर से लेके एक स्पोर्ट्स बिजनेसमैन का रुतबा जिन्होंने हासिल किया, कमेंट्री की दुनिया में वॉइस ऑफ खोपोली बने तुषार धुमाड़ सर। धन्यवाद प्रवीण सर. पुन्हा एकदा आपण तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत करूया. दुसऱ्या सत्राची सुरुवात होतीये. एकीकडे चांदई आहे तर दुसरीकडे वाशिवली संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 24 चेंडूमध्ये धावा केल्या त्या 43. आता 44 धावांचं टार्गेट घेऊन चांदई संघ मैदानामध्ये सलामीची जोडी पाहायला मिळतीये. राज आणि मंगेश. मागच्या मॅचचा हिरो मंगेश नॉन स्ट्राइक एंडवरती आणि राज स्ट्राइक एंडवरती. 24 चेंडू विजयासाठी 44 धावांची गरज. सप्रेमचं पुन्हा एकदा आपण हार्दिक असं स्वागत करूया. याआधी आपण आवाज ऐकला महाराष्ट्रातील हिंदीचा अतिशय बुलंद आवाज म्हणून ज्यांची ख्याती आहे प्रवीण दुगाडे सर यांचं पुन्हा एकदा मी कौतुक करताना मॅच कडे वळतोय. गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं चेंडूला उडवलं गेलंय. इथून मात्र मिड विकेट आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू आर पार. पहिल्याच चेंडूवरती सुरेख सुरुवात. धावा मिळतील 4. आलाय बिग हिट. एका रात्रीमध्ये 2-2 पवेलियन उभे करणारा हे व्यासपीठ आहे. इथे एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला आणि इथून मात्र मिळते एक सिंगल. बघा दुसऱ्या पवेलियन मध्ये देखील बसण्याची उत्तम सोय आहे. ज्या क्रीडा रसिकांना बसण्यासाठी जागा नसेल त्यांनी देखील त्याचा आस्वाद घेतला तरी चालेल असं आयोजकांचं म्हणणं आहे. उद्या या मैदानावरती आणखीन गर्दी पाहायला मिळेल. मगाशी खऱ्या अर्थानं गर्दी होती आणि आता उरलेत गर्दी. शेकोटी देखील पेटवली गेली बाहेर. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. थंडीचा आस्वाद आहे हे मात्र त्या शेकोटीमध्ये सिद्ध होतंय. पण चहाचा आस्वाद
शुभम सिंग देणार का असं सप्रेम विचारतायत. बॅटची कडा, जोरदार आवाज झालाय. पंचांनी बोट उंचवण्याआधी फलंदाजानं मात्र जागा सोडली आहे. फलंदाजाचं मी नक्कीच कौतुक करेल. इथे जोर का झटका धीरे से लगे असा प्रयत्न पाहायला मिळाला गोलंदाजाचा. मंगेश मात्र बाद होतोय. धावफलकावरती धावा लागलात त्या 5. ठोक. तेव्हा शुभम सिंग या मैदानावरती उभे होते. थोडेसे टेन्शन मध्ये वाटत होते. कदाचित खेळपट्टीवरती काहीतरी वेगळं झालं असेल, पण त्यातून देखील त्यांनी स्वतःला सावरलं आणि अल्पेश आणि प्रशांत दादांना सांगितलं का मी आहे, टेन्शन घेऊ नका. आणि आजच्या रात्रीतले सामने आपण बघतोय अतिशय गोड होत आहेत. विकेट बनवण्यामध्ये त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे. 2 घाव कुदळीचे त्यांच्या माध्यमातून देखील टाकले गेलेत. तावडे साहेबांचं खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमा खातीर आपण बघतोय ही स्पर्धा अतिशय सुंदर होताना पाहायला मिळतीये. दोस्ती फाउंडेशन आयोजित दमदार आणि शानदार हा सोहळा, आणि या सोहळ्यामध्ये आपण पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत करतोय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज नितेश. 5 या धावसंख्येवरती पहिला गडी गारद केला गेला. जीवन शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार. जबरदस्त हा चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये तिखट गोलंदाजी होतीये. परिस्थिती थोडी विकट आहे, पण या विकट परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करणारा जय मल्हार वाशुली संघ मैदानामध्ये आता दादागिरी करतोय की काय असा प्रश्न विचारला जाईल. पण चांदई संघ खेळ विसरलाय की काय? ज्या चांदई संघानं पहिल्या मॅच मध्ये काटरंग संख्या बलाढ्य संघाला तंबूचा घरचा रस्ता दाखवला, आता तोच थोडासा अडखळत खेळताना पाहायला मिळतोय. पण इथे गोलंदाज जीवन या चेंडूवरती जबरदस्त टायमिंग साधलाय फलंदाजानं. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉलचा आनंद देणारा हा षट. चेंडू जातोय मिड विकेटच्या बाहेर. दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. वरती डान्स करण्याचा प्रयत्न करतात. कदाचित मैदानामध्ये आल्यावर तर नाचतील. आणि बाळा साळुंके सर प्रॅक्टिस घेत आहेत त्यांची. कट करण्याचा प्रयत्न केला. गल्लीच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा आर पार. पुन्हा धावा मिळतील 4. आता पैलवान नाही, आता हा फलंदाज आला असं म्हणावं लागेल, कारण इथे धावा लागला स्कोर कार्ड वरती 14. राजा जबरदस्त फलंदाजी करताना डीजे. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात 14. पहिलं षटक समाप्त झालं. थोडस जीवनचं हे षटक महागडं ठरलंय की काय असं विचारलं जाते, पण इथून देखील त्याने एक विकेट मिळवली आहे. नेक्स्ट बॉलर प्रवीण शिंदे, ज्याची टेनिस क्रिकेट पटलावरती मलिंगा म्हणून ओळख आहे. मलिंगासारखी गोलंदाजी करण्यामध्ये माहिरत हासिल केलेला हा गोलंदाज. 18 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. अरे चेंडू मैदानामध्ये द्या प्लीज. नजर आटी दुर्घटना घटी.
आमच्या प्रेक्षक मित्रांना विनंती, आपण चेंडू मैदानामध्ये द्या. शुभम सिंग यांनी एक चेंडू फेकल्यानंतर लगेच मॅच बॉल मैदानामध्ये आलाय. किती वजन आहे बघा. अल्पेश सरगुडे यांच्यावरती असलेलं प्रेम आहे. अजून 2 सामने पेंडिंग आहेत. KWT या वाहिनीद्वारे थेट प्रेक्षेपण घरबसल्या प्रेक्षक आनंद घेतात. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. येणाऱ्या 3 रात्रीचा खेळ या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकतो. आमचे साऊंड सिस्टीम जी मुळगावची आहे, ऋषी शेंडे जे प्रोप्रायटर आहेत, ऋषी डीजे म्हणून ज्याची ओळख. इथे चेंडू हवेमध्ये, झेल टिपण्याची संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि झेल देखील चांगल्या पद्धतीने टिपतोय. मलिंगाला मिळाला यश आणि गोलंदाज आहे प्रवीण शिंदे. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद होतोय. नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. जबरदस्त गीत मात्र आता वाजवली जात आहेत. ऋषी साऊंड सिस्टीम डीजेच्या माध्यमातून आमचे बाशिवलीचे बरेचसे बँड मास्टर देखील इथे आलेले आहेत. कदाचित ऑर्डर त्यांची पूर्ण झाली असावी. आपल्या संघाला पाठबळ वाढवण्यासाठी ते मैदानामध्ये दाखल झालेत आणि त्यांचा संघ आता चांगली कामगिरी देखील करतोय. लेग साईडच्या दिशेनं हलक्या हाताने खेळणं पसंत केलंय आणि इथे जीवन चेंडूवरती आलाय. 1 धाव मात्र इथे खर्च होते आणि 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. 15 धावा स्कोर कार्ड वरती नोंद होत आहेत. पाटला मात्र केला जातोय 44 या धावसंख्येचा. 16 चेंडू 29 धावांची गरज. चांदई विपक्ष जय मल्हार वाशिवली असा चालू असलेला सामना. सोळा चेंडू 29 धावांची गरज आहे. वाशिवली विपक्ष चांदई अशी लढत मैदानामध्ये आपण पाहतोय. चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. पुन्हा एकदा चांदई संघाला झटका क्रमांक बसलाय. संधी डीजेला मात्र मिळतीये. तीन चेंडू त्यानं फेकलेत. 1 धाव खर्च करताना 2 विकेट त्याच्या नावावरती आहे. 5व्या क्रमांकाचा बॅटर आता मैदानामध्ये आलाय ऋतिक. ऋतिक स्ट्राइक एंड वरती. हर्षल पेंडरी वरती हा भारी झाला होता, पण इथे आता गोलंदाज खराब कामगिरी करताना ऑफस्टंपच्या बाहेर या चेंडूला टाकतोय. इथे पंच मात्र अंकेश तांबडे कहोना प्यारच्या स्टाईल मध्ये व्हाईटचा इशारा करतायत. सरळ बॅटनं काय स्वीट साऊंड पाहायला मिळाला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून टांगा पलटी, घोडे फरार. मौके पे मारा है छक्का. ठोक डीजे.
जेवढा उंच गेला तेवढा दूरवरचा षटकार पाहायला मिळाला. आजच्या दिवसातील कदाचित हा दुसरा सुंदर पद्धतीचा मल्टी हिट आपण दिवसा नव्हे तर रात्री पाहतोय. 14 चेंडू 22 धावांची गरज. ज्या गोलंदाजानं या खेळपट्टीवरती स्वतःला सिद्ध केलं त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती सीमारेषा पलीकडे धाडलं गेलं. ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. प्रफुल्ल शेठ शासने यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजाला स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये देण्यात आलेली आणि ते हे मॅचचा आनंद घेत आहेत. इथे जबरदस्त आता लाईन लेंथनं चेंडूला टाकलं गेलं. चांगलं कमबॅक होतंय. ऋतिकनं षटकारचा मार दिलाय पण त्यानंतर पुन्हा एकदा आकार देण्याचं काम प्रवीण शिंदे करतोय. आणखीन एक जबरदस्त चेंडू. काय कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. छोटा पॅक बडा धमाका. प्रवीण शिंदेनं मात्र जबरदस्त गोलंदाजी केली. आता शेवटचे 12 चेंडू उरलेत आणि विजयासाठी गरज आहे 21 या धावसंख्येची. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज निखिल पाटील. निखिल पाटील गोलंदाजी मार्गवरती आलाय. मॅच चांदईकडे कधी कधी जाते तर कधी कधी आपण बघतोय वाशिवली संघाकडे ही मॅच झुकताना आपल्याला पाहायला मिळते. टीट फॉर टॅट जशास उत्तर. दोन बलाढ्य संघ आमने सामने भिडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण वेळेचं उल्लंघन करू नका. अजूनही 2 मॅच आपल्याला या मैदानावरती खेळवायच्यात. लागोपाठच्या 3 षटकारांना प्रफुल्ल शासने साहेबांकडनं 1500 रुपयाचं पारितोषिक. आज प्रफुल्ल शासने साहेब वेगळ्या मूडमध्ये आहेत. त्यांचा घरचा काटरंग संघ मात्र हारला. थोडेसे लेट ते आले म्हणून. सध्या काटरंग मध्ये वास्तव्य त्यांचं आहे पण त्यांचं जन्मस्थान वरची कोपरी नक्कीच असावं. बारा चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. गोलंदाज निखिल पाटील तयार. निखिल पाटीलचा हा जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळण घेतोय. उर्वरित काम पंकज शिंदे मात्र पूर्ण करतोय. इंस्ट्रक्षकाच्या भूमिकेमध्ये निर्धाव चेंडूची होती सांगता. 11 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला फटका. डीप मध्ये चांगल्या पद्धतीने कलेक्शन केलं गेलं. चेंडूची उचलफेक केली जाईल. चांगलं बॅकअप देखील पाहायला मिळालं. फक्त मिळते एक सिंगल. 1 या धावसंख्येनं वाढ होतीये. टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर. डावं उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये ऋतिक स्ट्राइक एंड वरती आलाय. तारेवरची कसरत आहे आणि इथे करताना आपण बघतोय टीम जय मल्हार वाशिवली संघाला. उरलेत शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 10 दुणे 20. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं समीकरण सोडवावं लागेल फलंदाज ऋतिकला. कोलाट टप्पा. ब्रह्मास्त्राचा वापर. स्वतःच्या पॉलथरूम मध्ये चेंडू उचलण्याची संधी शोधली पण इथे काय करतोय गोलंदाज. रनआउटची संधी होती. थोडासा लेट प्रवास केला गेला. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं आणि या दुहेरी धावांच्या मदतीनं सप्रेम मला सांगतात स्कोरकार्ड वरती धावा लागल्यात. 44 चा पाठला करताना 26. 18 धावांची अजूनही गरज आहे उर्वरित चेंडू मध्ये. 9 चेंडू 18 धावा. पुन्हा 2चं समीकरण. दोस्ती फाउंडेशन. दिल दोस्ती दुनियादारी. मित्रांच्या एकत्र येण्यानं आपण बघतोय स्पर्धा कितीशी सुंदर होऊ शकते. एकीकडे मुळगाव तर दुसरीकडे लवजी. या गावाचे 2 युवक एकत्र आले आणि त्यानंतर एक चांगली संकल्पना चांगली स्पर्धा आपण बघतोय दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं. पुन्हा 2 धावांचं अंतर कापलं गेलं. मी चांदई संघाचं सातत्यानं का कौतुक करतो याचं उदाहरण मैदानामध्ये खेळणारे फलंदाज देतात.
सिंगल डबलला महत्व दिलं जातंय, चौकार षटकारांना महत्व दिलं जातंय. क्रिकेटच्या पटलावरती ज्या ज्या अस्त्र शस्त्रांचा वापर करताना आपण नेहमी मोठ्या दिग्गज खेळाडूंना पाहिलं, ते अस्त्र शस्त्र आता चांदई संघ मैदानामध्ये करताना उगीचच नाव मोठं होत नसतं, त्या नावासाठी चांगली मोठी कामगिरी देखील मैदानामध्ये करावी लागते आणि ती करताना चांदई संघ आपण बघतोय. आणि त्याच्या विरोधात जय मल्हार वाशिवली संघ देखील संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतोय, पण इथे लाव फेक लाव असा प्रयत्न होतोय. पंचांकडे दात मागितली जाते. इथे बोट उंचावलंय म्हणजे फलंदाज होईल रनआउटच्या माध्यमातून बाद. ठोक डीजे. सगळ्या लावल्या आणि या आयोजनामध्ये खूप कमी दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं नियोजन चांगलं केलं गेलं. मग त्याच्यामध्ये प्रशांतजी शेंडे असतील, अल्पेजी थरकुडे असतील, ज्यांनी पाहिलेलं स्वप्न पुन्हा एकदा या मैदानावरती पूर्ण आलं. सालाबाद प्रमाणे ही स्पर्धा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे आणि चांगल्या पद्धतीनं नियोजन देखील आखलं गेलं. 7 चेंडू 15 धावांची गरज. मुळगावचे देखील बरेचसे क्रिकेटचे चाहते एकत्र आले, लवजीचे देखील बरेचसे चाहते एकत्र आले आणि त्यानंतर ट्विस्ट वाढवलं गेलं या स्पर्धेचं. जवळजवळ 40 संघ या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसामध्ये 8 संघ खेळतात. उद्याच्या रात्री, परवाच्या रात्री आणि शेवटच्या रात्री देखील बऱ्याचशा दिग्गज संघांचा खेळ आपण पाहणार आहोत. इथे षटक क्रमांक 30 पूर्ण होतं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्यात 30. शेवटच्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धावांची गरज. 6 चेंडू 14 धावा, 14 धावा. शेवटचे 6 चेंडू. चांदई की जय मल्हार वाशिवली. गोलंदाज यश शिंदे गोलंदाजी मार्ग वरती आलाय. आणखी एक शिंदे साईचा हा चमचमता सितारा. महाराष्ट्राच्या पटलावरती शिंदेचं खूप मोठं नाव आहे. कामगिरी देखील दमदार केलेली आहे. 6 चेंडू 14 धावांची गरज. चिंचोली एंड कडनं यशला आपण बघतो आणि स्ट्राइक एंड वरती वैभव थैर, ज्याच्या मनगडातल्या ताकदीचा वापर त्याला या षटकामध्ये आता करावा लागेल. किमान 2 मोठे फटके या षटकामध्ये मारावे लागतील तर या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आपण जिवंत राहू, अन्यथा हा प्रवास इथेच थांबेल. पुन्हा 364 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार. गेम इज ऑन. पंचांच्या उजव्या बाजूने हा गोलंदाज तयार. वैभव थैर फिरकी घेतोय कारण इथे गिरकी घेण्यास भाग पडलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं. वैभवनं मात्र जोर दाखवण्याचा प्रयत्न केला पण बॅट वरती हा चेंडू काही आला नाही. 5 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. वैभवनं या चेंडूला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ पण उडवलंय. वाघाची धाड फोडलाय पहाड. मोक्याच्या क्षणी मारलाय बिग 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 लांबच लांबचा हा षटकार.
4 चेंडू 8 धावा. वैभव थेरनं मात्र स्वतःला सिद्ध केलंय. पण आता गोलंदाज यश या मॅच मध्ये यश संपादन करेल का? चार चेंडू 8 धावेची गरज. फुलटॉस चेंडू होता. हा चेंडू देखील जाईल गल्लीच्या दिशेनं. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. वैभव बरसलाय आणि इथे मारलाय त्यानं षटकारानंतरचा चौकार. चौकार चौकार चौकार. धावांची गरज आणि इथे संधीचं सोनं केलंय कदाचित. जी संधी आहे ती संधीचा लाभ घेतलाय. भीमरचा कॉल आलाय. तिसरे पंच सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. हा कॉल कोणाचा आहे? पंचांचा आहे का? फलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलाय. चला या ऑफिशियल पंच पाहतील काय घडलं आणि काय बिघडलं. तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती आणि रात्रीच्या वेळी घेऊया चहाचा आस्वाद. समय समय पे बडे लोगों की राय, जसं आमच्या शेंडे साहेबांनी घारे साहेबांची घेतलेली आहे त्याच पद्धतीने आता समय समय पे चाय पिताना हा फेअर डिलिव्हरीचा इशारा पंचांचा आलाय. म्हणजे हा लिगली चेंडू आता काउंट केला जाईल. उरलेत शेवटचे 3 चेंडू 4 धावांची गरज. तीन चेंडू 4 धावा. मॅच अजून संपली नाहीये. जी विरोधात काटरंग संघाच्या कामगिरी चांदई संघाने केली होती त्याच चांदई संघाच्या विरोधात आता वाशिवली संघाला एखाद दुसरा चेंडू निर्धाव फेकावा लागेल. जबरदस्त हा चेंडू. विराम द कार्पेट या चेंडूकडे पाहतोय. लेग साइडच्या दिशेने चेंडू टावल होते. चेंडूची उचलफेक केली जाईल. तत्पूर्वी इथे फलंदाज बाद. ठोक डीजे अभी मॅच बादशाहने मारा. ही घाई नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला करणं गरजेचं होतं का? वैभव चांगली कामगिरी करत होता. आता समीकरण आहे 2 चेंडू 3 धावांचं. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय सनी आणि नॉन स्ट्राईक एंड वरती असेल तेजस कोळंबे. तेजस कोळंबेची ही चूक कदाचित हृदयाचे ठोके वाढू शकते. वैभव थेरनं मात्र थैमान घातला होता मैदानावरती पण त्याला शांत केले. जी चूक लखननं केली आदित्य दर्गेला बाद करून ती चूक कदाचित या तेजसनं केली की काय असा प्रश्न आता पडलाय. पण हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे कधीही काय घडू शकतं. 2 चेंडू 3 धावांची गरज. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. आजच्या रात्रीतली पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळणार का प्रेक्षकांना? चला टाइमपास करू नका. रोहन तरगोडे यांच्या घडीचा काटा वाढलाय. पारा वाढला तर मॅच कदाचित थांबू शकतात. 2 चेंडू 3 धावांची गरज. दोन चेंडू 3 धावा. वाशिवली की चांदई, चांदई की वाशिवली. पुन्हा हृदयाचे ठोके हाय व्होल्टेज झालेत. तेजस आता कान मंत्र देतोय सनीला. आपल्या फासफूस व्हायची वेळ आलेली आहे. गोलंदाज स्वतःचा आत्मविश्वास जागा करताना
जागून दाखवतोय स्वतःची आत्मशक्ती आणि खऱ्या अर्थानं निधड्या छातीनं होऊन दाखवेल धडाकेबाज की फलंदाज की गोलंदाज. जबरदस्त हा चेंडू, कॅच पकडण्याची संधी होती, डाय देखील लगावली गेली. चांगला प्रयत्न झाला. पुन्हा सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होणार का? आणि इथे फलंदाज होईल रनआउटच्या माध्यमातून बाद. एक चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. चांदई की वाशिवली, वाशिवली की चांदई. मॅच बरोबरीत सुटली तर सुपर ओव्हर. मॅच बरोबरीत सुटली तर सुपर ओव्हर. आणि कदाचित आजच्या रात्रीची पहिली असू शकते. कोण म्हणतं डॉट आहे, कोण म्हणतोय हॉट आहे. परिस्थिती गंभीर, पण तिथे निर्णया छातीनं जो खंबीर उभा आहे ना, तोच ही मॅच जिंकणार. एक चेंडू 2 धावांची गरज. सनी, अगर 2 रन बनाए तो हसेगी हनी. जबरदस्त हा चेंडू, एक धाव तर पूर्ण आली. फंबल पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे बघा सुपर ओव्हर. चांदई संघ पहिल्यांदा आता फलंदाजी करेल आणि गोलंदाजी करेल वाशिवली संघ. सुपर ओव्हरचा थरार. मॅच आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती आहे, जरा जोरदार टाळ्या वाजवा. अलीकडचे प्रेक्षक, पलीकडचे प्रेक्षक जरा हातानं जोरात टाळ्या वाजवा, कारण की थंडी वाढली. तुमचा रक्तप्रवाह देखील वाढेल. पंच मॅच चालू करा, लगेच मॅच चालू करा. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. फलंदाज पाठवा लगेच मैदानामध्ये. दोन विकेट जर या षटकामध्ये गमावल्या गेल्या तर ऑल आउट असेल. म्हणजे 3 फलंदाजाच फक्त वापर करता येईल. आणि वाशिवली संघाचा कोणता आता गोलंदाज असेल जो 6 चेंडू फेकेल? फलंदाजाची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. चांदई संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, 3 फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि वाशिवली संघाने आपल्या गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. जीवन शिंदे गोलंदाजी करतोय. आणि फलंदाजीसाठी वैभव थेर आणि आता त्याच्या बरोबरीनं राज गोरे आणि त्यानंतर ऋतिक जाईल. पुन्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा सगळ्या खेळाडूंचं. आजच्या रात्रीची पहिली सुपर डुपर हिट ही मॅच. ट्विस्ट वाढला गेला. डीजेला देऊया संधी. ठोक डीजे.
डकचा शिकार ठोक डीजे. नक्कीच भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा. आणि इथे वैभव तेनं कदाचित श्रीरामांची आठवण करून देणारा हा जबरदस्त मल्टी हिट लगावलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं वैभव बरसतोय. इथे पुन्हा चेंडू जाईल सीमारेषा आरपार. षटकारानंतरचा काव कॉर्नरच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार चौकार.
मध्ये कशा पद्धतीने खेळ होईल परत सुपर ओव्हर प्रेक्षकांना पाहिजे प्रेक्षक आहेत त्यांना काय पाहायला आवडेल हे सांगणं कठीण आहे 4 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज आज आयोजकांची मजा आहे पण उद्या कसरत 12 संघ मैदानामध्ये खेळतील तेव्हा या सुपर ओव्हर नक्की आठवतील रोहन तरगुडे सांगतायत 6 वाजता उद्याच्या मॅचचा टॉस उडेल आडव्या बॅटनं A1 क्वालिटीचा दीपक झिंगे ब्रँडेड वाशिवलीचा ब्रँड सिद्ध करताना बजाव डीजे षटकार
पण दीपक झिंगेनं काय कमालीची तोडफोड फलंदाजी केली आहे. गोलंदाज ऋतिक तयार. ऋतिकचा चेंडू शरीराला प्रश्न करतोय. दीपक जीवाच्या अंकात ते नाही धाव पूर्ण करताना. हा चेंडू कदाचित त्याच्या शरीराला वेदना देतोय. पाळण्यासाठी 12वा 13वा बघू नका. पाणी जेव्हा कधी लागेल तेव्हा मैदानामध्ये जाऊ द्या. आयोजकांकडे फुल फॅसिलिटीज आहे, त्यामुळे ते कधीही जाऊ शकतात. पण कृपया जर खेळाडूला जास्त दुखापत झाली असेल ना तर आपण त्याला मैदानाच्या बाहेर आणा. पंचांना विचारून जा. दीपक जाळ्यामध्ये सहज अडकणारा हा खेळाडू नाहीये, मासा नाहीये. दीपक झिंगे पुन्हा एकदा आपल्या स्वतःला सांगतोय ही मॅच अजून मी जिंकलो नाहीये, या मॅचला मला जिंकायचं. परत उभा राहिलाय तो आपल्या संघासाठी. आता उरलेत शेवटचे 2 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राइक एंड वरती असेल फलंदाज पंकज शिंदे. कर्णधार आहे, वेल एक्सपिरियन्स हा खेळाडू. तालुका निहात गटामध्ये सातत्यानं चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील आपण याला खेळताना पाहिले, ओपन गटामध्ये देखील पाहिले. पण आता आपल्या गावाच्या नावासाठी काय चेंडू जबरदस्त पाहायला मिळाला. वेग जास्त पाहायला मिळाला या चेंडूवरती आणि इथे दीपकनं स्वतःकडे स्ट्राइक ठेवली आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 4 धावा आता विचार करण्यास भाग पाडतायत. क्रिकेटमध्ये छोटा छोटा चुका तुम्हाला बॅकफूट वरती आणू शकतात आणि याचं ज्वलंत उदाहरण आता मैदानामध्ये आपण बघतोय. 1 चेंडू 4 धावा. 3 केल्या तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर. कोण जिंकणार हा सामना? पण जिंकलेत म्हणा आमच्या पंचांनी. जबरदस्त कामगिरी केलीत. प्रत्येक नाईट रजनीमध्ये 3 पंच पाहिलेत, पण या नाईट रजनीमध्ये आपण अल्पेश सरकुड यांच्यावरती असलेलं प्रेम पाहताना 4 पंच पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर या चेंडूला आपण बघतोय आणि इथे हा चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. आणि हा सामना जिंकलाय त्या 4 धावांच्या जोरावरती टीम चांदई संघानं. डीजे